अंडा करी बनवण्याकरिता टमाटर, कोथिंबीर, 4-5 काप नारियलचे, 3-4 कड्या लसण, 1 तुकडा अद्रक, 1 मोठ्या साईजमध्ये कांदा आणि इथे बॉईल केलेली अंडी घेतलेली आहे। या सगळ्या मसाल्यांना आपल्याला तेलामध्ये थोडं फ्राय करून मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे कढईमध्ये तेल ठेवले आहे गरम करायला। त्यात राई, जिरं आणि आपण जो कांदा, खोबरं, कोथिंबीर, अद्रक लसणचा जो पेस्ट केलेला तो या तेलामध्ये आपण शिजवून घेणार आहोत। याला छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहे। या रेसिपीमध्ये आपण कुठलेही गरम मसाले, खडे मसाले वापरणार नाही आहोत। या अंड्यांना मी थोडं तिखट आणि हळद लावून तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहे। पेस्टला आपण छान शिजवून घेऊया। आता यामध्ये आपले घरगुती मसाले, हळद, जिरे पावडर, धने पावडर आणि 2 चम्मच तिखट आणि चवीपुरते मीठ यांना पण आपण छान परतून घेऊया। मसाले छान शिजून घेतले आहे आपण तेलामध्ये। आता आपण त्यामध्ये थोडं गरम पाणी घालूयात। जर आपल्या कुठल्याही भाजीला आपण असा पेस्ट लावून जर भाजी बनवतो आहोत तर त्यामध्ये आपण शक्यतो गरम पाणीच वापरावे, त्यामुळे तरी थोडी ठीक येते। आता आपण यामध्ये ही बॉईल केलेली अंडी टाकूयात, थोडं परतून घेऊयात। माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला नक्की कळवा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा। इथे आपली भाजी ही रेडी। बघा तुम्ही कोणतेही मसाले न वापरता याला तरी किती छान आलेली आहे। थँक यू।